महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा सीएसटी लॉन्चपॅडच्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून तुमचं स्वागत करतो। आजचं हे आपलं सेशन थंबनेलवरती तुम्ही वाचलेलंच आहे की महापारेषणची कागदपत्रे पडताळणीवरती अपडेट आहे, तो 13 जूनचा म्हणजे आजचा लेटेस्ट अपडेट आहे। आता हा सर्व अपडेट येण्याच्या मागे सर्व काही श्रेय तुमचंच आहे, म्हणजे तुम्ही सर्व विद्यार्थ्यांचं आहे। कारण आज मला एक आनंद झाला आणि आनंदाचीच गोष्ट आहे की आज तुम्हाला समजलं की आपली लढाई आपल्यालाच लढायची आहे हे तुमच्या लक्षात आलं आणि ते तुम्ही आज करून दाखवलं। म्हणजे जसं आता उदाहरणार्थ म्हणण्यापेक्षा जे घडलं आज ते सर्वांना माहिती आहे, तुम्ही सर्वांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला आणि सर्वांनी काय केलं की जी मोहीम चालवली होती तुम्ही, आज टेक्स्ट मेसेज करायचा होता सकाळी, तर यामध्ये लीड भूमिकेमध्ये आपला कृष्णा सूर्यवंशी भाऊ होते आणि त्यांनी आता क्रेडिट घेणार नाही कृष्णा, मला माहित आहे, तरी पण पूर्ण आता तुम्ही जर प्रक्रिया बघत आले तर कृष्णाने सारथीचा रोल प्ले केलेला आहे, तो आज पण चांगल्या पद्धतीनं प्ले केलेला। बघा आता इथे काय संघर्ष संपलेला नाही आहे, संघर्ष कारण मी तुम्हाला याच्यापूर्वी सांगितलं की जीवन आपलं काय एक संघर्ष आहे आणि ते मरेपर्यंत सुरूच राहणार आहे। म्हणजे काही हे संघर्ष संपला पुन्हा नवीन येणार, तो संपला की पुन्हा नवीन येणार, तो संपला की पुन्हा नवीन येणार, संघर्ष कधीच संपणार नाही। ज्या दिवशी संघर्ष संपला समजायचं की आपली जीवनाची यात्रा पण संपली, कारण की संघर्ष नाही तर जीवन नाही आणि जीवन नाही तर संघर्ष नाही, म्हणजे अशातला विषय जीवन आहे तर संघर्ष आलाच समजायचा आणि त्याला आपल्याला पुढे जायचंच आहे। ठीक आहे, तर त्या सर्व विद्यार्थ्यांना धन्यवाद ज्यांनी आज सहभाग घेतला त्या मोहीममध्ये आणि तुमचीच मोहीम तुम्हीच पार पडली। आता तुम्हाला इथनं हे समजलं आहे की कोणाच्याच पाया लागायची गरज नाही, कोणाच्याच मागे धावायची गरज नाही, जे करायचं आहे तुम्हालाच करायचं आहे। आणि जेव्हा तुम्ही एकत्र येणार म्हणजे एकत्र येणं काय म्हणतं ते आज तुम्ही दाखवून दिलं, बस सकाळी मेसेज केले आणि आज तुम्हाला नोटिफिकेशन मिळून गेलं। ठीक आहे, तर तो आणि बघा हे जे नोटिफिकेशन आहे मी याच्यापूर्वी सांगितलं आपल्यासाठी एकदम महत्त्वाचं आहे, कारण जरी पारेषणच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बद्दल चाललेला अपडेट असला किंवा त्याच्याबद्दल सर्व हे काही चाललेलं आहे, पण यामध्ये जे विद्यार्थी वेटिंगमध्ये त्यांच्यासाठी पण गुड न्यूज आहे, म्हणजे आनंदाची बातमी आहे। सोबतच ज्या विद्यार्थ्यांनी वितरणचा पेपर दिलेला आहे विद्युत सहाय्यकचा, आता ते म्हणाल सर ते तर वितरण आहे, तरी तुम्हाला माहिती आहे की तुमच्यासाठी पण आनंदाची गोष्ट आहे, कारण बऱ्यापैकी तुम्हाला माहिती आहे दोन्ही भरतीमध्ये सारखेच विद्यार्थी आहे। जर हे 2600 विद्यार्थी आउट होऊन गेले निघून गेले तर समोरचं जे वितरणचा निकाल आहे म्हणा किंवा त्याचं व्हेरिफिकेशन म्हणा किंवा वेटिंग लिस्ट म्हणा त्या सर्वमध्ये एकदम सुरळीत पद्धतीने पार पडू शकते, म्हणजे त्याच्यामध्ये कोणाला कन्फ्युजन नसणार आणि बऱ्याच विद्यार्थ्यांच्यामध्ये भलं पण होणार एवढं 100%। ठीक आहे, तर त्या सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद म्हणतो ज्यांनी आज स्वतःचं कार्य स्वतः केलं आणि तुम्ही करून दाखवलं। मला त्याच्यामध्ये खूप आनंद मिळाला की तुम्ही काहीतरी केलं, कोणालाही साथीला न घेता तुम्ही स्वतः केलं आणि अपडेट तुम्हाला दिसला। ठीक आहे, तर त्या अपडेटविषयी बोलता तर तुम्ही बऱ्यापैकी वाचलेला असाल, पण ते तुम्हाला देऊन देतो। ठीक आहे, आता बघा याच्यापूर्वी आपण एक सेशन घेतलेलं होतं, त्या सेशनमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की जून महिन्याच्या जवळजवळ सेकंड लास्ट किंवा लास्ट आठवड्यामध्ये म्हणजे सेकंड लास्ट आठवड्यापर्यंत तुम्हाला नोटिफिकेशन येऊ शकते। आजच्या नोटिफिकेशनमध्ये म्हणजे आजचं जे नोटिफिकेशन आहे त्या नोटिफिकेशनमध्ये अशाच प्रकारचं काहीतरी दिलेलं आहे, म्हणजेच जून एंडिंगपर्यंत बघा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संपणार तर नाही तुमचं या महिन्यामध्ये, पण तुम्हाला एक नोटिफिकेशन की नेमकं कोणाचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कुठे आहे किंवा कधी आहे हे सर्व तुम्हाला जवळजवळ याच महिन्याच्या एंडिंगपर्यंत तुम्हाला माहीत होऊन जाईल असंही तुम्हाला दिलेलं होतं। मी सांगितलं होतं की आपल्याला इथपर्यंत वाट बघायची आहे की काही कार्यवाही होते का, कारण आता ते दिलेच आहे। ॲक्च्युली हे सर्व जी माहिती होती ते अनऑफिशियल होती, त्याच्यामुळे मी तुम्हाला असं परफेक्ट सांगू शकत नव्हतो, पण आज परफेक्ट सांगतो की नेमकं आतमध्ये काय चाललेलं आहे, कारण की विनाकारणच्या गोष्टी तुम्हाला होती तिथपर्यंत मी अवॉइड करतो सांगायच्या, जे खरंच ऑफिशियल आहे दिसत आहे ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो। ठीक आहे, आता हे जे नोटिफिकेशन आलेलं आहे हे आजचंच आहे, किती तारखेचं 13 जूनचं आजचाच अपडेट आहे। याच्यामध्ये काय झालं, सकाळी विद्यार्थ्यांनी भळा टेक्स्ट मेसेज टाकले, ते त्यांच्या याच्यामध्ये जागा नव्हती होत एवढे टेक्स्ट मेसेज टाकले, आखरी त्यांना ते ऐकावं लागलं आणि तुम्हाला हे नोटिफिकेशन द्यावं लागलं। एवढ्यानं बरं झालं, हे आल्यामुळं काय झालं एक आपल्या मनाला समाधान आलं सर्व विद्यार्थ्यांच्या की नाही, सर्वच आता वेटिंग लिस्टमधल्यांनाही समाधान झालं, वितरणच्या विद्यार्थ्यांना समाधान झालं की नाही चला बा पारेषणचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लाईनीमध्ये लागलेलं आहे, म्हणजे ते आपल्या प्रोसेसमध्ये चाललेलं आहे। ठीक आहे, याच्यात काय लिहिलेलं आहे शॉर्टमध्ये तुम्हाला सांगतो की विद्युत सहाय्यक जी आपली पदभरती होती पारेषणची त्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं जे शेड्यूल आहे त्या संदर्भात आता इथं शेड्यूल वगैरे दिलेला नाही आहे, पण तुम्हाला माहिती दिली आहे की नेमकं काय चाललेलं आहे। आता शेड्यूल कधी देईल, जेव्हा त्यांनी ठरवतील की कोणाला कुठे पाठवायचं आहे, कोणाला काय करायचं। मी तुम्हाला याच्यापूर्वी सांगितलं की 99% त्यांचं काम चाललेलं आहे की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झोन वाईज करण्यात येईल। कसं येईल, झोन वाईज करण्यात येईल, तर तेच तुम्हाला इथं दिसत आहे। काय दिसत आहे,
किती म्हटलं तुम्हाला 10 आणि 8 जी इंटरनल आणि एक्सटर्नल दोन्ही ॲडव्हर्टाईज होती त्यांचा पेपर 3 फेब्रुवारीला पेपर घेतला गेला आणि निकाल लावला होता 9 निकालच म्हटलं आहे ना, पब्लिश केला आहे. सिलेक्टेड लिस्ट जी आहे म्हणजे रिवाईज करून लावली होती ना, ते माहिती आहे त्याच्या डोक्यात फरक पडते कधी कधी. तर त्यांनी 9 तारखेला काय केलं, रिवाईज सिलेक्शन लिस्ट लावून दिली होती 5व्या महिन्यामध्ये. ठीक आहे, आता हे सर्व तर झालं, हे आपल्याला माहीत असलेली गोष्ट आहे. आता माहीत काही नाही आहे तर बघा, नाव वर्क ऑफ अलॉटमेंट झोन फॉर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अंडर प्रोसेस आहे. कसं आहे, अंडर प्रोसेस आहे. तर आता तेच सांगितलं, कारण की असं नाही आहे की म्हणजे याच्यापूर्वी तुम्हाला बऱ्याचदा सांगितलं की म्हणजे लग्न करायचं आहे म्हणजे डायरेक्ट जाऊन उभं लावून लग्नच झालं तशातला भाग नाही. त्याच्या समोर त्याच्या पहिले बऱ्याचशा प्रोसिजर असतात की पाहण्यापासनं प्रत्येक ते तुमचे प्रत्येक समाजाचे जसे वेगळे वेगळे नियम असतात ते सर्व पालन करत शेवटी लग्न लागतं. तसंच याही लग्नाचं आहे की शेवटी लागणार, फक्त कसं आहे टप्प्याटप्प्यामध्ये लागणार, प्रोसिजर ते पार पडली पाहिजे. तर आता काम काय चाललंय तुमचं की तुम्ही ज्या विद्यार्थ्यांनी जे झोन सिलेक्ट केले होते प्रिफरन्सनुसार ते सर्व आता तुम्हाला अलॉट करणं चालू आहे. त्याची व्हेरिफिकेशनची त्या प्रोसेस चाललेली आहे. ठीक आहे, अंडर प्रोसेस आहे. जेव्हा हे काम संपणार म्हणजे आफ्टर वर्क ऑफ झोन अलॉटमेंट फिनिश होणार तेव्हा तुम्हाला काय करणार, ते नोटिफिकेशन देणार. साहजिकची गोष्ट आहे, आताच तुम्हाला थोडं तिथं एका ठिकाणी जमा करणार आहे, एवढे सारे जमा झाले तिथं जागाही होणार नाही उभं राहायसाठी, बरोबर आहे. तर आता इथं हे सर्व फायनल झाल्यावर तुम्हाला काय मिळणार, नोटिफिकेशन मिळणार. आणि म्हणजे बघा, आता माझा तरी अंदाज सांगतो तुम्हाला, काही म्हणजे ऑफिशियल नाही आहे की कोणी जरी म्हणत असणार तुम्हाला की याच महिन्यामध्ये संपून जाणार नाही, पण एवढं नक्की की तुम्हाला नोटिफिकेशन व्यवस्थितपणे पडून जाईल आणि तुम्हाला वेळ मिळणार डॉक्युमेंट सादर करायसाठी. मग त्या वेळेमध्ये आपल्याला म्हणजे तो जुलै महिना येऊनच जाईल पाहता म्हणजे जुलैमध्ये तुमची जॉईनिंग जवळपास 99% झाल्यासारखीच आहे समजा, किंवा होऊनच जाईल. ठीक आहे, हे सर्व नोटिफिकेशन होतं. आता तुम्हाला याच्यापूर्वी जर आठवत असणार की तुम्ही जेव्हा फॉर्म भरला तेव्हा फॉर्म भरताना तुम्हाला ऑप्शन विचारला होता झोनचा. म्हणजे तुम्हाला 3 ऑप्शन दिलेले होते. किती ऑप्शन दिलेले होते? 3 ऑप्शन दिलेले होते. 3 तुम्हाला झोन सिलेक्ट करायचे होते. आता काही विद्यार्थ्यांनी डोळे बंद करून सिलेक्ट केले आहे, आता काही विद्यार्थ्यांनी एकदम विचार करून सिलेक्ट केला आहे. तरी पण याच्यामध्ये काय झालं की कितीही विचार करून सिलेक्ट केला, आता असं वाटतंय बऱ्याच विद्यार्थ्यांना, बरेचसे असे आपल्याजवळ फोन कॉल्स आहे की सर मी तर हा सिलेक्ट केला होता तेव्हा मला ते वाटलं होतं, पण मला आता असं वाटत आहे की नाही, माझा झोन मला चेंज करायचा आहे. तर आता त्याच्यामध्ये बदल होणार नाही. आता काय होणार, जसं ॲडमिशन म्हणजे आता बऱ्याच जणांचा प्रश्न आहे की सर नेमकं आम्हाला झोन मिळणार कसं. कारण बघा, जसं तुम्हाला हे झोन प्रिफरन्स दिलेले आहे 1, 2 आणि 3 तुमच्या रँकनुसार तुम्ही जो झोन टाकलाय त्या झोनमध्ये तुमच्या कास्टची म्हणा हॉरिझॉन्टल व्हर्टिकल दोन्ही रिझर्वेशन पकडून किंवा सरळ तुमचा मेरिट लिस्ट पकडा, मेरिटप्रमाणे, आणि त्या झोनमध्ये त्या कॅटेगरीची जागा वॅकंट आहे का त्या हॉरिझॉन्टल रिझर्वेशनसाठी, त्याप्रमाणे तुमचे झोन घेतले जाईल. जर तुम्हाला 3 पैकी कोण्याच याच्यामध्ये तुम्ही गटात मोडले नाही तर ते मग आपल्या मताने तुम्हाला देऊन देईल. आपल्या मताने त्यांना जिथं पाठवायचं आहे तिथे, चंद्रावर नाही पाठवणार, महाराष्ट्रातच ठेवणार, पण ते कोणत्याही कोपऱ्यामध्ये पाठवू शकतो, तो त्यांचा विषय, याच्यामध्ये आपल्याला काही करता येणार नाही. ठीक आहे, हे सर्व तुम्ही ऑप्शन टाकले तर तुम्हाला काय होईल, तुम्हाला एका झोनमध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जर दिलं तर त्या झोनमध्ये तुम्हाला याच्यानंतर जो तुमचा झोन देणार त्याच्यानंतर जे डिव्हिजन द्यायचं आहे, तुम्हाला जे डिव्हिजन मिळणार आहे ते डिव्हिजन काय होणार की तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतर ठरणार. आता बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की नाही सर मला माझ्या गावाच्या जवळ पाहिजे, तर ते सर्व डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आपलं चालत राहील किंवा होत राहील तेव्हा तुम्ही ते सर्व ॲडजस्टमेंट करू शकता तेव्हा. पण तुम्हाला आत्ता तरी विचारणार नाही, हे तुम्हाला विचारू शकते की नेमका अरे बाबा तुला कोणत्या गावी जायचं आहे, हा तुमच्यासमोर प्रश्न येऊ शकते किंवा याच्यामध्ये तुम्ही काही बोलू शकता. पण या झोनसाठी आता तरी तुम्ही काही बोलू शकत नाही. आता ते चाललंय, आता तुमचे एकदमच कानूनच्या हातसारखे लंबे असणार तर तुम्ही तिथपर्यंत पोहोचवा, पण फक्त एक अट आहे त्याच्यामध्ये की त्यांनी ॲडव्हर्टाईजमध्येच लिहून दिलेली आहे आपल्याला, म्हणजे सर्व गोष्टी माहीत असल्या पाहिजे. बघा, आपल्या ॲडव्हर्टाईजमध्ये पॉईंट नंबर 8 जो पॅरा आहे 8वा 8.1 मध्ये सर्व स्पष्टपणे लिहिलेलं आहे की तुम्ही जे झोन टाकलेले आहे, म्हणजे बघा, भरती प्रक्रियेत निवड झाल्यास त्याने ऑनलाईन अर्जात निवडलेल्या परिमंडलात त्याच्या स्थापनेकरता विचार करण्यात येईल. म्हणजे तुम्ही जे फॉर्म भरताना टाकलं त्याच्यानुसार तुमचा झोन सिलेक्ट होणार. याच्यामध्ये फक्त महत्त्वाची लाईन धमकी दिलेली आहे, ते नेहमीच दिलेली असते, काय त्याच्यामध्ये विषय नाही आहे. ठीक आहे, कोणत्याही प्रकारचा बाह्य हस्तक्षेप केल्यास अथवा कोणत्याही मार्गाने दबाव आणल्यास ते मग उमेदवारी वगैरे रद्द करण्यात येईल, हे अशी नेहमीच धमकी देतात, पण करणारे कारभार करून टाकतात. ठीक आहे, काही विषय नाही. आता तुमचा हात इथपर्यंत असणार तर खूपच चांगलं, नाही तर तुम्ही जे झोन दिलेला आहे त्या झोननुसार तुम्हाला काय मिळणार, तुमचा झोन मिळून जाईल जेव्हा लिस्ट येणार तेव्हाचा विषय. सध्याचा काही विषय नाही, सध्या काही घाबरायची गरज नाही आहे. तुम्हाला प्रिफरन्सनुसार मी सांगितलं 3 तुम्हाला टाकायचे होते, तुमच्या कॅटेगरीनुसार, तुमच्या मेरिटनुसार, तुमच्या हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल दोन्ही रिझर्वेशन पकडून कोणत्या झोनमध्ये तुमच्यासाठी सीट वॅकंट आहे त्याप्रमाणे तुम्हाला ते झोन देतील आणि ते नंतर पाहतील की नेमकं काय करायचं किंवा काय होऊ शकते. तर ठीक आहे,
मेन मुद्दा काय आपल्यासाठी की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं पाहिजे म्हणजे लवकरात लवकर झालं पाहिजे बा. सर्वांचाच प्रयत्न आहे आणि सर्वजण त्याच्यामध्ये सहभागी पण आहे. तर पुन्हा एकदा त्या सर्व विद्यार्थ्यांना धन्यवाद ज्यांनी आजच्या या कार्यक्रमामध्ये भाग घेतला होता सकाळी आणि तुमचा आउटपुट आज दिसून आला. ठीक आहे, तर इथे या सेशनला थांबवतो. या सेशनमध्ये एवढंच होतं. जे महत्त्वाचं पुन्हा जेव्हा नोटिफिकेशन येणार तेव्हा तुम्हाला पुन्हा याच्यावरती मी तुम्हाला अपडेट देणार. ठीक आहे, त्या इथे या सेशनला थांबवतो आणि ब्रेक घेतो. बाकीचं याच्यानंतर सेशनला आपण कंटिन्यू करतो. ब्रेक घेतो. धन्यवाद.